श्री स्वामी समर्थ. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे माणसाचं कर्म कसं फिरतं. एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ खूप श्रीमंत होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. धाकटा भाऊ मात्र खूप गरीब होता. तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचं पोट भरत असे. दिवसामागून दिवस जात होते. लहान भावाची परिस्थिती काही सुधारत नव्हती. तो कष्ट फार करत असे, पण सारं काही गरजेपुरतंच मिळत असे. एके दिवशी दोघं भावांमध्ये वाद झाला. मोठा भाऊ म्हणाला, चांगल्या माणसाला कोणी मदत करत नाही. आजच्या जगात चांगल्या माणसाला सुद्धा परमार्थ मिळत नाही. म्हणून दुसऱ्याचं वाईट जरी झालं तरी आधी स्वतःच्या भल्याचा विचार करायला हवा. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं कसं होईल दादा? तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुला खरं वाटत नसेल तर मग चल, आपण गावातील लोकांना विचारू. जर तुझा शब्द खरा ठरला तर माझ्याकडे असलेले सर्व धन तुझे राहील, आणि माझा शब्द खरा ठरला तर तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझे होईल. लहान भावाला वाटत होतं, आपण दुसऱ्याचं वाईट करून कधीही सुखी राहू शकत नाही. त्यामुळे त्याने त्या गोष्टीसाठी लगेचच तयार झाला. लहान भाऊ म्हणाला, ठीक आहे. दोघे भाऊ गावात गेले. गावात गेल्यावरती बऱ्याच लोकांना विचारलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता तर भल्याचा जमानाच राहिलेला नाही. जे लोक दुसऱ्याचा विचार करतात किंवा दुसऱ्याचं भलं करतात ते लोक मागे राहतात. भल्या माणसाला कुणीही विचारत नाही. चांगल्या माणसांचे आता दिवस राहिलेले नाहीत. चांगल्या माणसांना राहायला जागा नसते, आणि जो वाईट मार्गावरती चालतो तो भरपूर समृद्ध होतो, धनाने सुखी राहतो. आता यामध्ये मोठा भाऊ जिंकला आणि लहान भाऊ मात्र हरला. ठरल्याप्रमाणे आपापली संपत्ती देण्याची वेळ आली. आता लहान भावाकडे जमिनीचा जो छोटा तुकडा होता तो मोठ्या भावाने चालाकी करून हिसकावून घेतला होता. आता लहान भावाला 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा इकडे तिकडे भटकावं लागत होतं. बायको मुलं उपाशी राहू लागले. कोणी अन्न उधार देत नसे. कुठेच काही मिळेनासं झालं, आणि मुलं 2 दिवसापासून उपाशी होती. त्यामुळे तो आपल्या मोठ्या भावाकडे मदत मागण्यासाठी गेला. तो आपला मोठा भाऊ आहे. तो आपल्या लहान भावाला नक्कीच मदत करेल असे लहान भावाला वाटत होते. त्यामुळे तो आपल्या भावाच्या दारी गेला. भावाच्या दारात जाऊन त्यानं आपल्या भावाला मोठ्या आदराने आवाज दिला. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा, मला 15 किलो गहू दे. घरात अन्नाचा एकही दाना नाही. मुलं उपाशी मरत आहेत आणि माझ्याकडे धान्य विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. आपले असे बोलणे ऐकून आपला भाऊ लगेचच आपल्याला धान्य देईल असे लहान भावाला वाटत होते, पण झाले मात्र उलटेच. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझ्याकडे काही किमती वस्तू असेल तर ती माझ्याकडे गहाण ठेव, आणि जेवढे पाहिजे तेवढे धान्य घेऊन जा. आपल्या मोठ्या भावाचे हे बोलणे ऐकून लहान भावाला धक्का बसला, पण तरीही त्याला वाटलं आपला भाऊ आपल्याशी मस्ती करत आहे. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, माझ्याकडे तुला द्यायला आता काहीच नाही. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझा एक डोळा मला दे. लहान भावाला वाटलं आपला भाऊ आपली मजा करत आहे. धान्याच्या बदल्यात डोळा तर नाही घेणार. पण मोठ्या भावाने धान्याच्या बदल्यात आपल्या लहान भावाचा एक डोळा काढून घेतला, आणि त्या डोळ्याच्या बदल्यात त्याला 15 किलो धान्य दिलं. हे जे काही घडलं ते सगळं दृश्य बघून त्याची बायको आणि मुलं मात्र रडायला लागली. तुम्ही हे काय केलं असे म्हणू लागले. थोडे दिवस चांगले गेले, पण काही दिवसांनी ते धान्य संपून गेलं. लहान भाऊ
परत आपल्या मोठ्या भावाकडे गेला. त्याला आपली बायको आणि मुलांना उपाशी बघवत नव्हतं. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा, मला थोडं धान्य दे. मोठा भाऊ परत म्हणाला, तुझा दुसरा डोळा दे आणि धान्य घेऊन जा. लहान भावाने दुसरा डोळाही त्याने काढून घेतला आणि धान्य घेऊन लहान भाऊ घरी आला. घरी आल्यावरती बायको आणि मुलं त्याला बघून रडायला लागली. हे काय केलं? आता आमचं कसं होईल आणि काय होईल? तेव्हा लहान भाऊ बोलला, तुम्हाला दुःखी व्हायचं कारण नाही. आता मी आंधळा झालो. लोक आंधळ्याला भीक नक्कीच देतील. तू मला रोज रस्त्याच्या बाजूला बसवून येत जा. दुसऱ्या दिवसापासून रोज त्याची पत्नी त्याला रस्त्याच्या बाजूला बसवायची आणि रात्रीच्या वेळी घ्यायला यायची. आता त्यांचा रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटला. एक दिवस बसून बसून खूप वेळ झाला तरी त्याची पत्नी त्याला घ्यायला आलीच नाही. कारण रस्त्याने येत असताना एके ठिकाणी तिचा गाडीला धडक लागून अपघात झाला होता आणि ती जखमी झाली होती. त्याने खूप वेळ वाट पाहिली, पण बरीच रात्र झाली तरी बायको मात्र आली नाही. त्यामुळे तो घराच्या दिशेने निघाला, पण त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याने विचार केला, इथेच बसून रात्र घालवतो. अजून पुढे गेलो तर रस्ता भटकेल. तो एका झाडाखाली जाऊन बसला. थोड्या वेळाने जोरात हवा सुरू झाली. तेवढ्यात झाडावरनं आवाज आला. तो आवाज भूतांचा होता. तिथे 4 भूतं बसलेली होती. त्या 4 भूतांमध्ये एक त्यांचा सरदार होता. तो महिन्यातून एक दिवस त्या झाडावर सर्वांचे हिशोब चुकते करत असे. आज त्यांचा हिशोबाचा दिवस होता. सरदारने विचारले, तुम्ही काय काय केले? ते एक एक करून सांगू लागले. पहिला भूत म्हणाला, एका गावात 2 भाऊ होते. त्यांच्यात वाद झाला. त्यांनी पैंज लावली. दोघांनी आपली बाजू मांडली. त्यांच्यात धाकटा भाऊ हरला आणि भावाने त्याला आंधळ केलं. सरदार म्हणाला, खूप छान, आता तो आंधळाच राहणार. त्याला काय माहिती, सकाळी या झाडाखाली जेव्हा दव पडेल ते पाणी लावल्याने त्याचे डोळे बरे होतील. तेव्हा दुसरा भूत म्हणाला, मी कैलासनगर जिल्ह्यातील सर्व नद्या, झरे, तलाव, विहिरी कोरड्या पाडल्या आहेत. पाण्यासाठी सगळीकडे आक्रोश सुरू आहे. खूप दूरपर्यंत पाणी नाही. भूतांचा सरदार म्हणाला, शाब्बास, सर्वजण पाणी पाहण्यासाठी इकडे तिकडे भटकतील. त्यांना काय माहिती, डोंगराच्या पायथ्याशी मातीचे 7 थर काढून पुन्हा पाणी येऊ शकतं. तिसरं भूत म्हणालं, सरदार, राजाच्या मुलीचं लग्न होणार होतं. लग्न सोहळा साजरा करण्यात आला, पण मी राजकन्येला मूक बनवले जेणेकरून तिचे लग्न होऊ नये. राजवाड्यात शोककळा पसरली आहे. तेव्हा तो सरदार म्हणाला, वाह, आता ती मुकीच राहणार. त्यानंतर सरदार म्हणाला, या झाडाची फडफडणारी पाने कुस्करून त्याचा रस तिला प्यायला दिला तर ती बोलू लागेल. हे त्यांना कुठे ठाऊक? बरं, आता महिनाभरानंतर या दिवशी पुन्हा भेटू. मग वादळ उठलं आणि 4ही भूत तेथून निघून गेले. तोपर्यंत सकाळ झाली होती. लहान भावाने झाडाच्या पानाचं दव आपल्या डोळ्यात टाकलं. त्याचे डोळे परत आले. त्याने आनंदाने पटकन झाडावरचं एक पान घेतलं आणि आपल्या घरी परतला. त्याचे डोळे परत आल्याचे बघून त्याच्या बायको आणि मुलांना खूप आनंद झाला. त्याने झालेली सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली आणि घरातून निघून थेट कैलासनगर गाठलं. तिथली अवस्था बघून त्याला रडावंसं वाटलं. जमीन सर्वत्र कोरडी पडली होती. कुठेही पाण्याचा थेंबही नव्हता. सगळीकडे आक्रोश होता. त्यानं डोंगराच्या खालून 7 थर काढले. त्यानंतर विहिरी, तलावात पाणीच पाणी झाले. तिथल्या राजाने त्याला अमाप संपत्ती दिली. मग तो राजाबरोबर राजवाड्यात गेला. राजवाड्यात प्रवेश करताच तो राजाकडे पाहत म्हणाला, महाराज, मी ऐकलं आहे
की राजकुमारी मुकी झाली आहे. मी तिला बरं करू शकतो. आपली मुलगी बोलू शकते. हे ऐकून राजा खूप आनंदित झाला. त्याने त्या लहान भावाला विचारले, पण कसे? तेव्हा तो लहान भाऊ म्हणाला, थोडी वाट बघा. त्यानंतर त्याने पटकन झाडाच्या पानांना कुस्करले आणि तो रस त्या राजकुमारीला प्यायला दिला. त्यानंतर राजकन्या लगेच बोलू लागली आणि त्यामुळे राजाला खूप आनंद झाला. राजाने त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी दिली. त्याला एक घोडा दिला आणि राहायला राजवाडा दिला. त्याला कुटुंबासह इथे येण्यास सांगितले. धाकटा भाऊ श्रीमंत होऊन घरी परतला. त्याच्या कुटुंबात आनंदाची लाट आली. लहान भावाचं कुटुंब सुखी आणि आनंदी झालं. मोठ्या भावाच्या कानावरती ही खबर गेली. मोठ्या भावाने पाहिले तर त्याच्याही डोळ्यात आले आणि त्याने मनात म्हणाला, याच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? त्याने धाकट्या भावाची माफी मागितली आणि गुपित सांगण्याची विनंती केली आणि मग धाकट्या भावालाही मोठ्या भावाची कीव आली. त्याने सारे सत्य कथन आपल्या मोठ्या भावाला सांगितले. मोठ्या भावाच्या मनामध्ये हाव निर्माण झाली. मोठा भाऊ रात्र होण्याची वाट पाहू लागला आणि त्या झाडाखाली जाऊन बसला. मग ते वादळ आले आणि भूतांचा आवाज येऊ लागला. हिशोब सुरू झाला. भूते म्हणू लागली की जे काही झालं त्या सगळ्यांवरती पाणी फिरलं. नक्कीच आपलं रहस्य, आपलं बोलणं कोणीतरी ऐकलं असेल. भूत झाडावरनं खाली उतरल्यावरती तिथे त्यांना मोठा भाऊ बसलेला दिसला. मग काय, पटकन त्यांनी त्याचा गळा दाबला आणि मोठा भाऊ जागीच मरण पावला. म्हणून दुसऱ्याचं वाईट करून श्रीमंत होण्याची इच्छा कधीही मनात ठेवू नका. जे लोक दुसऱ्याचं चांगलं करतात त्यांचं वाईट कधीच घडत नाही. माणसांना नेहमी समाधानी असलं पाहिजे. जो अधिक लोभी असतो त्याची अवस्था ही मोठ्या भावासारखी होते. फक्त श्रीमंतीच्या नादी लागून नाती तोडू नका. पैसा आज आहे उद्या नाही, पण नाती मात्र आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोबत असतात. माणसांना जपा. माणसं जपली, नाती जपली की त्यात मिळणारा आनंद हा पैशांपेक्षा खूप मोठा असतो. धनाच्या लोभापायी सोन्यासारखी माणसं कधीही गमावू नका. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.